नमस्कार मित्रांनो, सनई चौघडेचा आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिंदू, तेजस्वी आणि मुलांमध्ये आग लावणार आहे. एवढंच नाही तर तेजस्वी स्वतःला रूममध्ये बंद करून घेणार आहे. तेजस्वीला मुलं कशा प्रकारे म्हणवणार, तेजस्वी रूमच्या बाहेर येणार का आणि तेजस्वी मुलांवर रागावलीच का, याचं कारण काय, चला तर सर्व अपडेट जाणून घेऊयात. गौतम, जय आणि साक्षी तिघही रूममध्ये बसून चर्चा करत असतात की काल परवांच्या घरी काय झालं असेल. त्यांचे पप्पा त्यांच्यावर रागावले होते, त्यानंतर काय झालं असेल याबद्दल ते बोलत असतात. गौतम म्हणतो, त्यांचे पप्पा रागावले होते ना त्यांच्यावर, म्हणून त्या मुली खूप अपसेट होत्या, म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो. भेटलोच नाही, पण भेटायचं होतं, भेटलो असतं तर बरं झालं असतं. अशा त्यांच्या गप्पा सुरू असतात. हे सगळं बाहेरून बिंदू कान देऊन ऐकत असते. तिला माहीत असतं की जय आणि गौतम रात्रभर परबांच्या घराबाहेर होते. तेवढ्यात तेजस्वी खाली येते आणि म्हणते, प्रकाश, अरे झाडं सुकत चाललंय, जरा उन्हात ठेवा. बिंदू लगेच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, मॅम तुम्ही काय ऐकलं का? त्यावर तेजस्वी म्हणते, असं लोकांच्या दाराबाहेर कान लावून चोरून चोरून ऐकण्याची सवय नाही आहे मला. बिंदू लगेच म्हणते, मॅम पण मग आता ऐकायला लागा, नाही तर नुसतं असं डोकं धरून बसायची वेळ येईल. त्यावर तेजस्वी बोलते, बिंदू उगाच पान्हाळ लावू नकोस, काय महत्त्वाचं सांगायचं असेल तर पटकन सांगून मोकळी हो. बिंदू लगेच म्हणते, सांगते, या बसा. मॅम तुम्ही एवढं इथे टेन्शनमध्ये असताना, चिंतेत असताना, तुम्हाला इतकं वाईट वाटलेलं असताना तुमच्या दोन्ही मुलांना तुमची चिंता नाही आहे, त्या परबांच्या मुलीची चिंता आहे. काल रात्रभर जयदादा आणि गौतम त्या परबांच्या घराबाहेर होते, माहीत आहे का? तेजस्वी आश्चर्याने म्हणते, पण जय? बिंदू म्हणते, मग जय दादा तर आधीच गेला आणि गौतम काय, त्याचंच शेपूटगी गेला त्यांच्या मागे. तेवढ्यात मुलं रूममधून बाहेर येतात आणि आईला गुड मॉर्निंग बोलतात. पण जय आणि गौतम परबांच्या घराबाहेर होते हे समजल्यामुळे तेजस्वी त्यांच्यावर रागावलेली असते. ती त्याच्याशी न बोलताच निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेजस्वी बिंदूला सांगते, सगळ्या मीटिंग्स रूममधूनच करणार आहे, मला डिस्टर्ब करू नका आणि बोलायला तर अजिबात येऊ नका. जय म्हणतो, आई प्लीज एकदा ऐकून घे माझं, मला खरंच हे सगळं नव्हतं लपवायचं. त्यावर तेजस्वी म्हणते, बस करा ना तुमची सगळी नाटकं. काल एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या आईला काही त्रास झाला आहे का? आईने गोळ्या घेतल्यात का? छान झोप लागली का? अजून काय त्रास आहे का? याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तुमचं. त्या परबांच्या मुली एकट्या पडल्या असतील, त्यांना काय वाटत असेल हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. काल रात्री तिथेच होतात ना, काय गौतम? आईची काळजी, प्रेम, मान सन्मान सगळं रूट. मुलं मोठी झाली, आपापले डिसिजन स्वतः घ्यायला लागली की आई आणि आईचं वाटणं सोयीस्कररित्या विसरून जातात, हो ना साक्षी? त्यावर साक्षी म्हणते, असं काही नाही आई, आणि तुलाही माहीत आहे तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि कायम राहणार आहेस. प्लीज हे सगळे गैरसमज नको करून घेऊस. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार? तेजस्वी मुलांचं म्हणणं ऐकेल का? मुलं तिचा राग दूर करू शकतील का? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.